नमस्कार, स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. देशात भरपूर बातम्या आहेत, पण आपल्यासमोर एकच मोठी बातमी. सोनम वांगचुकला जिवंत ठेवायचं आणि आता ही रिस्पॉन्सिबिलिटी देशातल्या प्रत्येक नागरिकाची आहे. कारण सोनम वांगचुक ह्या देशासाठी एक असा व्यक्ती आहे, ज्याच्यावर सगळा देश प्रेम करतोय. थ्री इडियट पिक्चर पाहणारी जितके लोक होती, त्यातल्या अर्ध्या लोकांनी जरी आवाज उठवला, तर आज सोनम वांगचुकचं जीवन वाचू शकतं. कोणावर बनला होता थ्री इडियट? सोनम वांगचुकवर. एक माणूस लद्दाखमध्ये असतो, वेगवेगळे प्रयोग करतो, खूप पेटंट घेतो आणि एकही पेटंटची रॉयल्टी न घेता देशाला समर्पित करतो. कारण तो म्हणतो, "हे मी माझ्या देशासाठी केलेलं आहे." जो माणूस भारताच्या सैन्यापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत वेगवेगळ्या गोष्टीची उधळण करून देतो समाजाला, ज्या माणसाला पूर्ण जगात हिमालयाचा संरक्षक म्हणून मानलं जातं, ज्या ज्या देशातून हिमालयाची रेंज गेली आहे, प्रत्येक देशात सोनम वांगचुक एक हिरो आहे. आम्हाला सुद्धा सोनम वांगचुक एक हिरोई आहे. काय चुकी केली त्यांनी? सोनम वांगचुक हा महात्मा गांधीचा फॉलोवर आहे. महात्मा गांधीच्या विचारांवर चालणारा आहे आणि महात्मा गांधीचं सर्वात मोठं हत्यार होतं उपोषण. पण त्या काळी इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रज आक्रांत होते. भारताला गुलाम बनवून ठेवलं होतं. पण त्यातही माणुसकीची एक झालर होती. महात्मा गांधी उपोषणाला बसताच इंग्लंडमध्ये हंगामा व्हायचा. तिथल्या पार्लमेंटमध्ये हंगामा व्हायचा आणि ते व्हाईसरॉय गुडघ्यावर बसून महात्मा गांधींनी केलेल्या मागण्या मान्य व्हायच्या. ही त्या उपोषणाची ताकद होती. ही त्या अहिंसेची ताकद होती. पण आज असं वाटतं की सरकारमध्ये जी लोक बसलीत त्याच्यापेक्षा अंग्रेज बरे होते. ब्रिटिशर त्याच्यापेक्षा चांगले होते. कमीत कमी त्यांना मानवीय झालर होती. या सरकारला मानवता आणि सरकार, वर्तमान सरकार आणि मानवता हे विरोधाभासी शब्द आहेत. या सरकारला कुठेही मानवतेचं घेणं देणं नाही. अहो, जी.डी. अग्रवाल सारखा माणूस, जो आय-आय-टीचा प्रोफेसर, या देशाचा पहिला पोल्युशन कंट्रोल बोर्डचा मेंबर सेक्रेटरी. त्यानं आपलं आयुष्य वाहून दिलं गंगेसाठी. खऱ्या अर्थानं गंगेचा मुलगा कोण? गंगेला गंगापुत्र कोणाला म्हणायचं? तर जी.डी. अग्रवालला. हे मला गंगाने बोलावलं म्हणून मी मुलगा म्हणून आलो, हा बाताड्या, हा नुसता फोकणाऱ्या मारतो. गंगेचा मुलगा स्वतःला म्हणणं नरेंद्र मोदीनं म्हणजे त्या गंगे अपमान आहे असं वाटतं. याच्या अगोदरही अग्रवाल साहेब उपोषण आंदोलन करायचे. कशासाठी? गंगेसाठी. युपीए सरकार त्यांच्या मागण्या मान्य करायची आणि त्यांच्या मागण्या गंगेसाठी होत्या, व्यक्तिगत नव्हत्या. पण मोदींच्या वेळेला ते 100 दिवस उपवासाला बसले आणि शेवटी मृत्यू पावले. पण या सरकारने त्यांना त्यांची जराही दखल घेतली नाही. आज सोनम वांगचुक आहे. 19 दिवस झाले, 20 दिवस झाले. मरणासन्न स्थितीत पडलेला आहे. डॉक्टर म्हणतात 2 या 3 दिवस. हायकोर्टनी सांगितलंय की बाबा रे, फार मुश्किल आहे. हा देशाचा फार जरुरी माणूस आहे, याला वाचवायला हवं. माणसाची आयुष्य फार किमती आहे. वकिलांनी सांगितलं, सरकारी वकिलांनी, आम्ही डॉक्टरांना पाठवले, ते डॉक्टर त्यांना मरू देणार नाही. आणि उद्या सोनम वांगचुक गेले तर म्हणतील आम्ही प्रयत्न केले, आता तो गेला तर आम्ही काय करणार? यांना सोनम वांगचुक नकोच. यांना महात्मा गांधी नको. यांना प्रश्न विचारणारे लोक नको. यांना विद्यार्थ्यांसाठी लढणारे लोक नको. यांना गरिबांच्या वेदनांना शब्द देणारे लोक नको. यांना फक्त असावे रासाराम बापू, ज्यांच्यासाठी राम मंदिराचे दरवाजे उघडतात. यांना पाहिजे चंपतराय, जो चंदा चोरी करतो. यांना पाहिजे अजित पवार, ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होते. व्यभिचारी, सदाचारी, दुराचारी हे सगळे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा मग भारतीय जनता पार्टीपुढे प्राण यायला लागतात. का असं समजायचं आम्ही? आज विशाल ददलानीपासून सोनाक्षी सिन्हापर्यंत या सरकारवर भयंकर टीका करतात, कारण त्यांना सोनम वांगचुक जिवंत हवावं. हे दोन्ही व्हिडिओ पहा तुम्ही. सोनाक्षीचा पहा आणि विशाल ददलानीचा पहा. काय घेणं देणं आहे त्यांचं? मस्त एअर कंडिशन मध्ये भरपूर पैसेवाली लोक आहेत ती. ती पण सेलिब्रिटी आहेत.
पण त्यांचं कुठेतरी देशासाठी दुखतं. फक्त एवढं म्हणून चालणार नाही का हा देश माझा पूर्ण परिवार आहे. तर मग सोनम वांगचुक काय परिवाराचा हिस्सा नाही? माझ्या जर घरी आम्ही भावंडांपैकी काही मरत असतील आणि माझा बाप नुसता फिरत ठोकणाऱ्या मारत असेल, तर मी त्याला बाप नाही जल्लाद म्हणेन. त्यामुळे पूर्ण भारत माझा परिवार आहे, हे बोलणाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, की तुमच्याच परिवाराचा एक फार मोठा सदस्य आज अशा स्थितीमध्ये आहे आणि त्याची मागणी काय आहे? मुलांना न्याय मिळावा. काही झालं की सीबीआय इन्क्वायरी, काही झालं की सीबीआय इन्क्वायरी. त्या सीबीआय इन्क्वायरीचं होतं काय पुढे? अरेस्ट होतात, माफिया सोडल्या जातात, ते माफिया तेच करतात. अहो 10 पेपर लीक ज्या माणसांनी केले राजस्थानमध्ये, तो फरार आहे. आणि त्याच्या वडिलाला 20 कोटी रुपयाचं काम दिलं, ठेका दिला सरकारने. आणि साध्या माणसाने जर काही गुन्हा केला, तो फरार झाला, तर त्याच्या आई-वडिलांना स्टेशनमध्ये बसवून ठेवतात ते पोलीस आणि ते राजस्थान गव्हर्नमेंट त्याला ठेका देतं. ब्लॅकलिस्टेड कंपनीला तुम्ही कामं देता आणि सीबीएसचा एवढा मोठा घोळ करून ठेवता. मंत्री म्हणतो, की "हां, मी माझी जबाबदारी मी स्वीकारतो." अरे बाबा, जबाबदारी स्वीकारली तर राजीनामा दे ना, घरी जा ना. तू का आमच्या डोक्यावर बसला? पण शेवटी गांधी समोर इंग्रज नतमस्तक व्हायचे. कारण त्यांना इंग्लंडमधल्या पार्लमेंटची चिंता होती. इंग्लंडमधल्या लोकांना जर कळलं, की एक माणूस उपोषण करून जर मरतो आणि ब्रिटिश साम्राज्यावर तोंड काढतं, त्या सरकारला तिथे लोकांना जबाब देणं मुश्किल होतं. निवडणूक जिंकून आणि हारण्याची स्थिती होती. भारतात आता कुठे जनादेश आहे? ज्ञानादेश आहे. ज्ञानेश तो आहे ना, इलेक्शन कमिशनर. तोच जिंकून देणार. कोणाला हवे तुमचे मतं हो? त्यामुळे हा जो माज आलाय सरकारला, तो उतरत नाही, तर कमीत कमी त्याला सांगा, की तुम्हाला माज आला. आणि ती सांगण्याची हिंमत ती सोनाक्षी करू शकतो, तो विशाल ददलानी करू शकतो. तुम्ही का नाही? जितके लोक पाहायला गेलेत ना थ्री इडियट, त्यातले अर्ध्या लोकांनी जरी आवाज उठवला, तर या सरकारच्या बहिऱ्या कानाला बहुतेक ऐकू जाईल आणि मनाची नाही तर जनाची लाज वाटेल. पण निर्लज्जताची चादरच जर ओढून कोणी बसला, तर मग तोंडातनं शब्द फुटत नाही. काँग्रेसने आपलं समर्थन केलं. काँग्रेसच्या के सी वेणुगोपालने ट्विट करून रिक्वेस्ट केली सोनम वांगचुकला, की तुम्ही उपोषण सोडा. तुमची ना आमची लढाई एकच आहे. आपण एकत्र लढूया, पण तुम्ही जिवंत हवे. हे सरकार तुम्हाला मरण्यासाठी सोडून देईल, परंतु हा समाज तुम्हाला मरू देणार नाही. त्यामुळे पूर्ण समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातनं लोक समोर येत आहेत सोनम वांगचुकसाठी. तुम्ही पण या समोर. त्याच्यासाठी प्रयत्न करा, प्रेयर करा, ट्वीट करा, सोशल मीडियावर कमीत कमी एवढं तरी एक्सप्रेस व्हा. बोलतं व्हा, की सोनम वांगचुक आम्हाला हवा. ज्यांना जायचं असतं ते जात नाहीत. आणि सोनम वांगचुक सारखे लोक ज्या देशाचा ॲसेट आहेत, त्या देशाची धरोहर आहे, त्याला पाठवण्याचा घाट घालता. कुठं पाप भराले तुम्ही. पण पाप पुण्याची गोष्टच कशी करायची? पुण्याचं नाव घेऊन राम मंदिरातल्या दानाची चोरी करता. त्यामुळे मुँह में राम बगल में छुरी जेव्हा हिंदीमध्ये बोललं जातं ना तेच आहे. रावणापेक्षा निष्ठुर, रावणापेक्षा जास्त लायक नसलेले त्याला नालायक असं म्हणतात असं मी ऐकलं. असली ही लोकं जेव्हा देशावर राज्य करतात, तर ते आपलं दुर्भाग्य समजावं. पण या सगळ्या लढाईत सोनम वांगचुकसाठी प्रयत्न करा. त्याच्यासाठी प्रेयर करा, पूजा करा. देवाला साकडं घाला, की सोनम वांगचुक तू आम्हाला हवा आहेस. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.